पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शिवसैनिक घेणार शाळा, अंबादास दानवेंच्या नेतृत्वात जोरदार आंदोलनाचा इशारा। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेमुळे यश मिळालं, त्याबद्दल उद्धव ठाकरे आभार दौरे करणार। येत्या 19 जून नंतर महाराष्ट्रभर दौरा करणार अशी माहिती आमदार कैलास पाटलांनी दिली आहे। जरांगेंच्या मागणीनुसार सरकारनं आरक्षण द्यावं, तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांची मागणी। जरांगेंची भेट घेऊन दिलं पाठिंब्याचं पत्र। नाशिक शिक्षक मतदारसंघातून 15 उमेदवारांची माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी। नीटच्या परीक्षेत प्रचंड घोळ झाल्यानं परीक्षा रद्द करा, बुलढाणा परीक्षार्थींची प्रशासनाकडे मागणी। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक आत्मदहनाचा इशारा देणारे पोलिसांच्या ताब्यात, दिव्यांगांना कर्ज नाकारणाऱ्या बँकेच्या व्यवस्थापकावर कारवाईची मागणी। कोल्हापुरातल्या हडलगे गावात 3 मुलांना मारहाण, पोल्ट्री शेजारी खेळल्यामुळेच कोंबड्या दगावल्याच्या संशयातून मारहाण, व्हिडिओ व्हायरल। मुलुंडच्या जुन्या म्हाडा कॉलनीत माकडाचा उच्छाद, घरातल्या वस्तूही माकड नेत असल्यानं रहिवासी हैराण, पालिकेनं बंदोबस्त करण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, ब्रह्मपुरी सुलतानवाडा पिंपरी शिवारात केळीची बाग उद्ध्वस्त। पुण्यातल्या मार्केट यार्ड भागात भरधाव ट्रकची महिलेला धडक, महिलेचा जागीच मृत्यू। रायगड जिल्ह्यात रसायनी दांडफाटा इथं दुचाकीचा अपघात, वाढदिवशीच तरुणाचा मृत्यू। पिंपरी चिंचवडमधील दिघी पोलिसांकडून फोटो मॉर्फ करून खंडणी मागणाऱ्या 6 जणांना अटक, पश्चिम बंगालमध्ये जाऊन पोलिसांनी कॉल सेंटरही केलं उद्ध्वस्त। भाजपचे माजी आमदार मधु देवळेकर यांचं निधन, वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।